खरं आहे की आता अलीकडे सरकारमध्ये काही आलबेल आहे असं तर म्हणायचं काही स्कोप नाही. मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की एकमेकाला दाबण्याचा प्रयत्न हा राजरोसपणे सुरू आहे. ते भाजप असेल, सेनेमध्ये असेल किंवा त्या मित्रपक्षामध्ये असेल. या सगळ्यातून एक सार निघतो की एकमेकाची कुरघोडी करून भारतीय जनता पक्षाला पुढच्या वेळेस हे सगळे पक्ष गुंडाळून एक छत्री कारभार करायचा आणि ते 288 जागा निवडणूक लढायचे. त्यामुळे त्यांच्या दावणीला बांधलेली जेवढी काही मंडळी आहे, शिरसाट बिरसाट वगैरे, तर हे अगदी म्हणजे कुठे असतील त्यावेळेचा आपण ते बघूया. परंतु तो प्लॅन त्यांचा झालेला आहे आणि हे त्यांच्या दावणीला बांधलेल्या पक्षांना आता सावध राहण्याची गरज आहे. ते स्वतःच सावध राहावेत, इतरांच्याकडे काही बघण्याची गरज नाही. जे एकनाथजी शिंदे साहेब म्हटले ते खरं आहे की अशा प्रकारचे कुठले तरी वादंग निर्माण करणारे स्टेटमेंट करायचे. पण राजकारण आजचं महाराष्ट्रातलं हे इतकं सडवलेलं आहे, ते घाणच झालं नाही तर वास सुद्धा येतोय. म्हणजे घाण झाली की आपण समजू शकतो घाण आहे, पण त्याचा इतका दुर्गंध सुटलेला आहे. आणि हे सगळं 2014 पासून सुरू केलेलं आहे. सत्तेच्या लालसेपोटी कुठल्या स्तराला जावं, कुठल्या मर्यादा असाव्यात, त्या सगळ्या मर्यादा संपूर्ण हे राजकारण चाललेलं आहे. सत्ता, संपत्ती, लूट आणि भाड में जाए जनता, असं एकूण एजेंडा सरकारचा दिसतोय.